इंडिया आघाडीचे नेते उद्या निवडणूक आयोगाची घेणार भेट। मतदानाच्या वाढीव टक्केवारीबाबत भेट घेणार असल्याची माहिती। भाजप नेते विजय भाबोर यांच्या मुलाला बूथ हायजॅक प्रकरणी अटक। गुजरातच्या दाहोदमध्ये मतदानादरम्यान केलं होतं बूथ हायजॅक आणि लाईव्ह स्ट्रीमिंग। मनसेला शिवाजी पार्कवरील 17 मे रोजी होणाऱ्या सभेसाठी परवानगी। मनसेला परवानगी मिळाल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दुसऱ्या मैदानाची चाचपणी सुरू। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिकचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई। निवडणुकीच्या काळामध्ये पोलिसांकडून खबरदारीची कारवाई। शरद पवार कोणाचं ऐकत नाही, त्यांना हवं तेच ते करतात। अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल। पुण्यात निवडणुकीसाठी 35 तडीपार गुंडांना सोडवलं। रोहित पवारांचा महायुतीवर गंभीर आरोप, तर बॅलन्स बिघडल्यानं रोहित पवार काहीही बोलतात। अजित पवारांचा पलटवार। उद्धव ठाकरे आज अहमदनगर दौऱ्यावर। माविया उमेदवार भाऊसाहेब बागचौरे यांच्यासाठी शिर्डीमध्ये घेणार सभा। बजरंग सोनवणे यांच्यासाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात। बीडच्या अंबाजोगाईमध्ये संध्याकाळी 5 वाजता होणार सभा। उद्धव ठाकरे अहंकारी रावण, तर कांग्रेस का हाथ पाकिस्तान के साथ। मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंसह काँग्रेसवर टीका। दिल्लीश्वराची चावी देणाऱ्या माकडाच्या हातात कोलीत सापडला एक ते दाढीवाला माकड। त्यांना शिवसेना पक्षाचं नावही पूर्ण घेता येत नाही। उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंसह मोदींवर जोरदार टीका। अंबानी अदानीवर राहुल गांधी गप्प। टेम्पो भरून पैसे आले का? पंतप्रधान मोदींचा सवाल, तर मोदींना टेम्पो भरून पैशांचा खासगी अनुभव दिसतोय। अदानी अंबानींकडे ईडी पाठवा, राहुल गांधींचं प्रत्युत्तर। सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी बंगळुरू पोलिसांचा जेपी नड्डा आणि मालवीय यांना समन्स। 7 दिवसांच्या आत चौकशीला हजर राहण्याचे आदेश। मुंबई विमानतळाची धावपट्टी 6 तासांसाठी राहणार बंद। पावसाळा पूर्व देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत धावपट्टी बंद। एअर इंडियाकडून आंदोलक कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा। सामूहिक रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांना बडतर्फीच्या नोटिसा। पंतप्रधान मोदी 15 मे रोजी कल्याण दौऱ्यावर। श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये मोदींची जाहीर सभा। वाढवण बंदर संघर्ष समितीचा पालघरमध्ये मावियाला पाठिंबा। वाढवण बंदर संघर्ष समितीचा 8 संघटनांनी दिला मावियाला पाठिंबा। मुख्यमंत्री फडणवीस आज पुणे दौऱ्यावर। बाणेरमध्ये भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी फडणवीसांची सभा। पुण्यात आझाद समाज पार्टीचा मावियाला पाठिंबा। काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर केला पाठिंबा। मावळ मतदारसंघात अजित पवार यांची प्रचार सभा। महायुतीचे उमेदवार श्रीरंग बाणे यांच्यासाठी अजित पवारांच्या 2 ठिकाणी सभा। बीडमध्ये आज मनोज जरांगेंच्या संवाद बैठकीचं आयोजन। 8 जूनला होणाऱ्या महासभेच्या नियोजनासंदर्भात बैठक। एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या सामूहिक रजेचा प्रवाशांना फटका। एअर इंडियाची 100 उड्डाणं रद्द। व्यवस्थापनाचा निषेध करत कर्मचारी रजेवर। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेचं आरक्षण सुरू होताच फुल। दलालांवर आळा घाला, प्रवासी संघटनांची मागणी। मालेगाव तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे घरांची पडझड, शेतकऱ्यांची ही तारांबळ। राज्यात उष्णतेची लाट कायम। 22 दिवसांमध्ये 143 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद, तर आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। तारापूर अणुभट्टीतून वीज निर्मितीस विलंब। दोन्ही अणुभट्ट्या कार्यान्वित होण्यास आणखी 5 महिने लागणार। लोकसभा निवडणुकीमुळे सीईटी परीक्षेच्या तारखांमध्ये पुन्हा बदल। बीए बीएससीसह 8 अभ्यासक्रमांच्या तारखा सीईटी सेलनं बदलल्या। खडकवासला धरण साखळीमध्ये फक्त 25.88% पाणीसाठा शिल्लक। पाणीसाठा कमी झाल्यानं पाणी कपातीचं संकट। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये टंचाईग्रस्त गावांना 646 टँकरनं पाणी पुरवठा। 340 विहिरींचं जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून अधिग्रहण। वाढत्या उन्हामुळे वाशिममध्ये तलावातील पाणी पातळी घटली। ऐन उन्हाळ्यामध्ये वाशिममध्ये पाणी टंचाईचं संकट। अमरावतीच्या मेळघाटमध्ये भूजल पातळी घटली। भूजल पातळी घटल्यानं चिखलदरामधील 32 हातपंप बंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।